येवला तालुक्यातील एरंडगाव येथे शार्वी फाउंडेशनच्या वतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी एक भव्य शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत तब्बल 7,000 शालेय विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते संदीप पाठक यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले। त्यावेळी त्यांनी शार्वी फाउंडेशनच्या कार्याचे मनापासून कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत शिक्षण पोहोचते असे मत व्यक्त केले। या उपक्रमामागे रामदास अण्णा दामोदर पाबळे आणि त्यांचा नातू तथा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्रेयस प्रकाश पाबळे यांची प्रेरणादायी भूमिका असून समाजसेवेची ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असल्याचे चित्र दिसून आले। या कार्यक्रमाला शार्वी फाउंडेशनचे अध्यक्ष श्रेयस पाबळे तसेच रामदास अण्णा पाबळे, सुनील गायकवाड, सरपंच शिवाजी खापरे, प्रकाश पाबळे यांच्यासह राजकीय सामाजिक क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील ग्रामस्थ व पालकवर्ग उपस्थित होते। शार्वी फाउंडेशन गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी शिक्षण, आरोग्य व सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम करत असून हा उपक्रम त्या कार्याचा एक महत्त्वाचा भाग ठरला आहे। या कार्यक्रमामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सर्व स्तरातून शार्वी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक होत आहे। शार्वी फाउंडेशन आणि रामदास अण्णा पाबळे सर, आमचा मित्र श्रेयस दादा यांनी मला या फाउंडेशनसाठी आमंत्रित केलं, त्याबद्दल मला फार आनंद झाला। कारण हल्ली समाज जागृती, समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो ही भावना खूप कमी होत चाललेली आहे आणि अशा ह्याच्यामध्ये अण्णा गेली अनेक वर्ष काम करतात। त्यांचं कार्य मी जेव्हा ऐकलं, मला फोनवर सांगण्यात आलं की असं असं आहे, त्याच्यानंतर मी तात्काळ होकार दिला। कारण मला अशा कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा होणं आणि सहभागी होणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं। आणि मी स्वतः बीड जिल्ह्यातल्या माजलगाव सारख्या ग्रामीण भागातून आल्यामुळे माझी जी नाळ आहे ती आजही ग्रामीण भागाशी जोडलेली असल्यामुळे मी आलो। आणि मला नेहमी ग्रामीण भागात गेल्यानंतर आपल्या ग्रामस्थांना आपली लोक भेटल्याचा आनंद होतो आणि त्यांना हसवणं, त्यांना काय म्हणूयात दैनंदिन स्ट्रेसमधनं त्यांना बाहेर काढणं, मुलांना हसवणं आणि भाषणातून मुलांसाठी काहीतरी प्रबोधनात्मक 4 गोष्टी सांगणं, मला हे नेहमीच माझं महत्त्वाचं काम वाटतं आणि मला त्यात प्रचंड आनंद मिळतो। हे झालं तर कार्यक्रम विषय आगामी आपलं काही चित्रपट काय येतो? आगामी मी आता घबाडकुंड नावाची एक फिल्म करतो आहे। सस्पेन्स थ्रिलर हॉरर जॉनर आहे, ती लवकरच येईल। कीर्तन नावाची फिल्म आहे जी कीर्तन परंपरेवर आहे। कीर्तन परंपरा किंवा कीर्तन पद्धत कशी बदलत गेली त्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे। आणि समर्थ नावाची एक फिल्म आहे, तर त्याचं शूटिंग पुढच्या महिन्यात सुरू होईल। आणि वराड निघाले लंडनलाचा आत्ताच बँड्राला नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर या ठिकाणी 600वा प्रयोग मी पूर्ण केला आणि त्याचे प्रयोग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चालू आहेत। प्रथम तर मी सगळ्यांना रामकृष्ण हरी। मी तसा जर विचार करायचा ठरवला तर सगळ्यात प्रथम माझा नातू श्रेयस याचं अभिष्टन चिंतन सोहळ्यापासून हा प्रवास जो चालू झाला, तर त्याची सांगता आपल्या एरंडगाव स्वामी विवेकानंद विद्यालयात मी शार्वी फाउंडेशनच्या या महत्त्वपूर्ण म्हणजे की ज्या फाउंडेशननी आम्हाला बळ दिलं, शक्ती दिली आणि सांगितलं की आपण जगाचे कोणीतरी लागतोय, देणं लागतोय, ते देणं देण्यासाठी आपण काहीतरी परिश्रम केले पाहिजेत। म्हणून मी आज या फाउंडेशनच्या वतीनं मला आमचे गुरुबंधू, माझे म्हणजे गुरुबंधू म्हणण्यापेक्षा मी माझे चिरंजीव म्हणेल असे संदीप दादा यांनी या कार्यक्रमात खूप मोठा वेळेत वेळ देऊन त्यांनी हा कार्यक्रमाची खूप मोठा आनंदमय मंगलमय केला। त्याबद्दल मी दादांचे देखील खूप आभार मानतो, त्यात मीडियाचे पण आभार मानतो आणि ग्रामस्थ सगळे मुलं, सगळे मुलांचे पालक, गावाचे चालक मालक सगळ्यांचे खूप भरभरून आभार मानतो। धन्यवाद। नक्कीच इथे माझे मित्र अभिनेता संदीप पाठक सर इथे उपस्थित राहिले। या उपक्रमासाठी मी 7,000 विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटपचा हा उपक्रम मी करतोय। 26 डिसेंबर 2025 रोजी चालू झालेला हा प्रवास आज इथे
पूर्ण होतोय. आज माझ्या माहितीनुसार आज इथे 700 विद्यार्थी इथे आहेत. तर आज त्यांना आम्ही अभिनेता संदीप पाठक यांच्या हस्ते हे शालेय शैक्षणिक साहित्य आम्ही देणार आहोत. आमचं हा कार्यक्रमाचं नियोजन मुखेडलं होतं, पण काही कारणामुळे तर आम्ही हा कार्यक्रम इथे आमची मायभूमी एरंडगाव इथे करण्याचा आम्ही निर्णय घेतला. बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र. अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल. ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला. बटाव फोटो स्टुडिओ.